जी राम राम. आपलं नाव सांगा पूर्ण. श्रीकृष्ण वसंतराव तांदळे, तांदळे गाव गाव चिखली, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. लातूर. बरोबर आहे. आता हे इकडल्या बाजूचा शिवार लागला चिखली, चिखली, हे इकडं किनगाव. आपण आता शिवेवर उभारलो. हा दोन्ही शिवर आणि- हा. त्या आपण आता शिवेवर उभा राहिलो आहोत. आता ही गाडी वाट इकडे खाली कुठे गेली? ही गाडी वाट खाली ह्याला कोपऱ्याला. गेली, हंगेवाडी. हंगेवाडीला. हंगेवाडी कोपरा. हा, हंगेवाडी कोपरा. बरोबर आहे. हम्म. आणि मग ही इकडं कुठे गेली? सुप्पा. हे इकडं गाडी वाट सुप्पा नाही, पिंपळदरी आणि आमदोरी. हा, ह्या दोन्हीच्या मधून. हा दोन्हीच्या मधून. मग ह्या निश्चित माणिकदंडच आहे हा जुना. तुम्ही काय ऐकू ना माणिकदंडाविषयी? म्हणजे निलंग्याहून वरून नाही साहेब, आम्हाला निलंग्यावरून त्या सुप्याला काय अभ्यास नाही. सुप्याला वडिलाला माहित असेल, वाडवडील सगळ्याला माहित आहे. आता मी हे निलंग्यापासून हम्म. इथपर्यंत सगळं टोटल माणिकदंड माहीत झाला बरं का. गंगाखेड ते निलंगा अंतर फक्त 70 किलोमीटर पडतंय. असं जायचं म्हणलं ह्या माणिकदंडानं 70 पडतंय. असं रोडनं जायचं म्हटलं तर 150-200 किलोमीटर निलंग्याहून. हे एवढं शॉर्टेस्ट आणि शिवून गेलेला हे जुने कधी 1000 वर्षापूर्वीची गाडी वाट आहे, काय देणार. आज उद्याची नाही. बरोबर. आता मी तपास करत असताना माणिक नावाचा माणूस त्या सुप्यावर निघालता आणि निलंग्याला गेलता. मग कुठं ते एक शर्यत लावून त्याचं जिथं उजडलं तिथं गावाला. तिथं निलंग्यापर्यंत इशीपर्यंत त्याचं होतं म्हण. पण ते अलीकडंच कुठं तर निलंग्याच्या त्यानं मग ते सूर्य उजडला. त्याच्यामुळं माणिक्यात दंड आहेस, त्याच्यामुळे ह्या रस्त्याचं नाव माणिकदंड असं पडलेलं आहे बरं का. तर आपल्याला माणिकदंड सापडला इथं. आणि तुम्ही काही अडचण नाही, चांगल्या कधी बी या तुम्ही, आम्ही रस्ता द्यायला तयार आहोत. हा, पण आम्हाला अतिशय आवश्यकता आहे रस्त्याची. बरोबर. तुम्ही चांगली माहिती दिली. धन्यवाद. ठीक.